पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ठाण्यामध्ये आनंदाचं वातावरण। नागरिकांनी भारत माता की जय, इंडियन आर्मी जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत। नेमकं ठाण्यामधला माहोल काय आहे, ठाणेकरांची भावना काय, बघूया। भारत माता की पहलगामच्या हल्ल्याचा बदला जो आहे ते भारताने पुन्हा एकदा एअर स्ट्राईक करून जो आहे तो घेतलेला आहे। आपण पाहिलं तर ठाणेकर नागरिकांमध्ये जे आहे ते कुठेतरी उत्साहाचं वातावरण जे आहे ते दिसून येत आहे। ठाण्यातील मासुंदा तलावातील हे सर्व नागरिक जे आहे ते मॉर्निंग वॉक करता जमलेले आहेत आणि भारत माता की जय, इंडियन आर्मी की जय अशा घोषणा ज्या आहेत त्या देत आहेत। सर्वच नागरिकांमध्ये जे आहे ते उत्साहाचं वातावरण आहे, ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दादा, पहलगामच्या हल्ल्याचा बदला जो आहे तो भारतीयांनी घेतलेला आहे, कसं पाहता याकडे? संपूर्ण देश उत्कंठेने या गोष्टीकडे वाट बघत होता की या हल्ल्याचा ताबडतोब आणि उत्तम प्रकारे कसा बदला घेता येईल। कारण अनेक वेळा पाकिस्तानला हे आगळीक केलेली आहे भारताबरोबर, भारताने सहिष्णुतेची भूमिका घेतली होती, परंतु हा आता कडेलोट झाला आहे एखाद्या गोष्टीच्याकडे बघण्याचा। त्याच्यामुळे हे करणं अत्यावश्यक होतंच। सामान्य नागरिकही पूर्णपणे हलून गेला होता मनातनं। प्रत्येक आज जनतेतल्या प्रत्येकाच्या मनात असं आहे की ताबडतोब याचा बदला घेतलाच पाहिजे आणि तो घेत आहेत ही अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचा शब्द खरा केला आहे आणि यापुढेही त्यांना कल्पनाही नाही अशा प्रकारचा बदला घेतला जाईल। त्याच्यामुळे सामान्य नागरिकही आनंदी आहे आणि हे चालू झालं याबद्दल त्यांना शुभेच्छा। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो वॉर रूम मधून पाहत होते, याच्यावरती लक्ष ठेवून होते। कसं पाहता या संपूर्ण हल्ल्याकडे, या घटनेकडे? ये तो सिर्फ झाकी है, पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त होणं बाकी आहे। मी रात्री जी काय 1:45-2च्या घटनेमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या स्वतःच्या देखरेखीखाली जो काय हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 15 अतिरेकी स्पॉट उद्ध्वस्त झाले, ह्याबद्दल मी संपूर्ण भारतवासियांतर्फे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण 145 कोटी जनतेतर्फे आम्ही त्यांना विनंती करतो की हे 15 हल्ले नाही, अखंड पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करा आणि या जगाच्या नकाशामधून पाकिस्तानला गायब करा। संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे। आम्हाला अभिमान आहे की या देशाला असे पंतप्रधान लाभले की ज्यांनी 2:15 हे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या स्वतःच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। आणि अशा पंतप्रधानांकडूनच आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपण पाकिस्तानी उद्ध्वस्त कराल आणि खऱ्या अर्थाने जे काय आपले 27 पुलवामा हल्ल्यामधील जे शहीद झालेत नागरिक, या 27 नागरिकांना 15 दिवसांनी खरी श्रद्धांजली अर्पण केलात, त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो। सर, परराष्ट्राने देखील जो भारताला पाठिंबा दिलेला आहे, पाकिस्तानला म्हटलं की तुम्ही प्रत्युत्तर जे आहे ते देऊ नये। बघा, पाकिस्तानची नेहमीची ही काय गणितं असतात, ही नीच गणितं असतात। त्यांनी मग 26/11चा हल्ला असो, आता 15 दिवसाचा हल्ला असो, ते नेहमीप्रमाणे गटलपमध्ये आपल्या देशाच्या लोकसंख्येवरती, आपल्या देशाच्या नागरिकांवरती हल्ला केलेला आहे। पण सांगून हल्ला करणारं हे भारत एकमेव देश आहे आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 15 दिवसापासून सांगितलं होतं, देशाच्या गृहमंत्री अमित भाई शाहनी सांगितलं होतं, करारा जवाब देंगे। आणि या करारा जवाबची सुरुवात रात्री 2:15 झालेली आहे आणि या संपूर्ण काय मुवमेंटमध्ये या देशातील काय आजूबाजूचे सगळे जे देश आहे, जगातील सगळ्या देशांनी आपल्या भारत देशाला पाठिंबा दिलेला आहे। ज्यांनी दिला नसेल त्यांनी पाठिंबा द्या, कारण का पाकिस्तानची ह्या कुरघोडीमुळे कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि परत येण्याची हिंमत केली नाही पाहिजे, म्हणून त्यांना पूर्ण उद्ध्वस्त करा। तर पाहिलं तर पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की आम्ही भारतीयांनी जे आहे ते आमच्या लष्करावरती हल्ला केलेला आहे, आमच्या सामान्य नागरिकांवरती हल्ला केलेला आहे। काय वाटतं पाकिस्तानच्या मनात? वो टेररिस्ट जहाँ जहाँ उनको हेडक्वार्टर्स है उसको अटैक किया है। भावलपुर में जैश ए मोहम्मद का और सियालकोट में इनका लश्कर तोयबा का, इसीलिए ये नहीं बोल सकता है कि सिविलियन पे अटैक किया है। इट इज़ ओनली एट द टेररिस्ट। पाकिस्तान झूठ बोल रहा है क्योंकि उनको मालूम है कि उनका टेररिस्ट यहाँ है, वहाँ उनको अटैक किया। जैश ए मोहम्मद, लश्कर तोयबा का जो हेडक्वार्टर्स है ना, भावलपुर, सियालकोट, मुरिद के, भीमबरात, इसमें अटैक किया है। तो आर्मी हैज़ टेकन ए वेरी प्रिसिशन अटैक एट दैट टेररिस्ट places, not attacking civilians,
एंड नॉट अटैकिंग मिलिट्री प्लेस, बिकॉज अगर मिलिट्री में अटैक करे तो ये escalate